सानिकाचा आजचा आपला कारवा क्लासिक्स एपिसोड असणार आहे एकदम ठसकेबाज आणि याचं निमित्त म्हणजे लावणी. लावणी म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख. लावणी या शब्दातच किती लावण्य आहे. लावणीत शृंगार आहे, लटका राग आहे, रंग आहे, कौतुक आहे, आग्रह आहे, स्तुती आहे, वर्णन आहे, संवाद आहे, रुसवा आहे, प्रीत आहे. लावणी ही अत्यंत रसपूर्ण आहे आणि म्हणूनच लावणी विना मराठी सिनेमाचा आणि पर्यायानं महाराष्ट्राचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील एक काळ या लावण्यांनी चांगलाच गाजवला. लावणी हा नृत्यप्रकार सादर करण्याबरोबरच लावणी गाणाऱ्यांचीही मोठी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली. रोशन सातारकर, लता मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा भोसले, सुलोचना चव्हाण अशा अनेक ज्येष्ठ गायिकांनी मराठीत लावण्यांना मानाचं स्थान मिळवून दिलंय. तेव्हा चला फेटे बांधून तयार रहा. येतायत एक से बढ़कर एक लावण्या तुमच्या भेटीला सारेगम कारवा मराठीमधून. हड संभाळ तुऱ्याला गाला, हड संभाळ तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. मूळ जमीन काळ सोन, त्यात नामांकित रुजल बियाण, तुझा ऊस वाढला जोमान, तुझा ऊस वाढला जोमान, घाता घातान उभारी धरली, पेरा पेरात साखर भरली, नाही वाढीस जागा उरली, रंग पानांचा हिरवा ओला, रंग पानांचा हिरवा ओला, तुझ्या उसाला लागल कोल्हा, अगं तुझ्या उसाला लागल कोल्हा, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. लांब रुंद पिकला बिघा, याची कुठवर ठेवशील निगा, सुरेख वस्तू म्हणजे आवातलं जगा, याला कुंपण घालशील किती, जातो चोरांची लई हिकमती, आपली आपण धरावी भीती, अर्ध्या रात्री घालशील घाला, अर्ध्या रात्री घालशील घाला, तुझ्या उसाला लागल कोल्हा, अगं तुझ्या उसाला लागल कोल्हा, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. तुला पदरच सांगत नाही, काल ऐकू आले कोल्हे कुई, पोट भरल्या विना काही झेकर येत नाही, साऱ्या रात्री राहील कोण जाग, नको बोलण्याचा धरूच राग, बघ चिखलात दिसतात माग, कुणीतरी आरान गेला, कुणीतरी आरान गेला, तुझ्या उसाला लागल कोल्हा, अगं तुझ्या उसाला लागल कोल्हा, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. हड संभाळ तुऱ्याला गाला, हड संभाळ तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागल कोल्हा, अगं
तुमची महरजी हो बसरावजी. वळख जुनी धरून मनी, वळख जुनी तुमची धरून मनी, काय करू सांगा मी अहरजी हो बसरावजी. तुम्हा बघून डावा डोळा झाकला, तुम्हा बघून डावा डोळा झाकला. पडदा लाजचा, पडदा लाजचा, पडदा लाजचा, लाजचा फेकला. पडदा लाजचा, लाजचा फेकला. पडदा लाजचा, लाजचा फेकला. गुलहौशी तुम्ही, गुलहौशी तुम्ही, मी अशी गुलछडी तुम्हासाठी नटून आज राहीन खडी, तुम्हासाठी नटून आज राहीन खडी. अशी रोखा नजर त्यात भरलं जहर, अशी रोखा नजर त्यात भरलं जहर. घोट घेऊन जीव ह्यो माझा झिंगला, घोट घेऊन जीव ह्यो माझा झिंगला. पडदा लाजचा, पडदा लाजचा, पडदा लाजचा, लाजचा फेकला. पडदा लाजचा, लाजचा फेकला. पडदा लाजचा, लाजचा फेकला. रूपरंगाच्या महाली सुख माझं रंगलं. काळजाच्या झुंबराला दुःख माझं टांगलं. नको परवा आता माझं जीण लुटा, माझं जीण लुटा. असा जुगार उलटा मी हो मांडला, असा जुगार उलटा मी हो मांडला. पडदा लाजचा, पडदा लाजचा, पडदा लाजचा, लाजचा फेकला. पडदा लाजचा, लाजचा फेकला. पडदा लाजचा, लाजचा फेकला. रोज बुरखा नवा, रोज बुरखा नवा, रोज नवी मजा. तुम्ही गुन्हा करा मी हो भोगीन सजा, तुम्ही गुन्हा करा मी हो भोगीन सजा. तुमची वळख धरीन, वय तुमची तुमची बी वळख धरीन. तुमची वळख धरीन, बाकी चुकती करीन, समधी बाकी चुकती करीन. तुमची वळख धरीन, बाकी चुकती करीन. ध्यास तुमचा मनाला पावण लागला, ध्यास तुमचा मनाला पावण लागला. पडदा लाजचा, पडदा लाजचा, पडदा लाजचा, लाजचा फेकला. पडदा लाजचा, लाजचा फेकला. पडदा लाजचा, लाजचा फेकला. या रावजी बसा भाऊजी,
या रावजी तुम्ही बसा भाऊजी, तशी मी राखू तुमची महरजी. हो बसा रावजी, हो बसा भाऊजी, हो बसा रावजी. बुगडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला. चुकली नका सांगू ग माझ्या म्हाताऱ्याला ग, माझ्या म्हाताऱ्याला. चुकली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग, हिच्या म्हाताऱ्याला. माझ्या शेजारी तरुण राहतो, टकमक टकमक मला ग पाहतो. कधी खुणेने जवळ पाहतो, जवळ पाहतो, जवळ पाहतो. कधी नाही ते भुलले ग बाई, त्याच्या इशाऱ्याला, त्याच्या इशाऱ्याला. चुकली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग, हिच्या म्हाताऱ्याला. हाय बुगडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला. आज अचानक घरी तो आला, आज अचानक घरी तो आला. वैरण फेटन पाठीस शमला, फार गोड तो मजसी गमला, मजसी गमला, मजसी गमला. दिला बसाया पाट मी बाई, त्याला शेजाऱ्याला, माझ्या शेजाऱ्याला. चुकली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग, हिच्या म्हाताऱ्याला. हाय बुगडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला. घरात नव्हते तेव्हा बाबा, माझा मजवर कुठला ताबा. त्याची धिटाई तोबा तोबा, तोबा तोबा, तोबा तोबा. तुला फेक दोन्ही पायी, भक्तांनी खाऱ्याला, भक्तांनी खाऱ्याला. चुकली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग, हिच्या म्हाताऱ्याला. हाय बुगडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. बुगडी माझी सांडली ग. आय हाय हाय. सांगते ऐका सिनेमातलं अफाट गाजलेलं हे गाणं. या सिनेमानं मराठीत विक्रमी झेंडा रोवला. 131 आठवडे हा सिनेमा चालला. पण हे यश काही एकट्या दुकट्याचं नव्हतं, एकूणच साऱ्याच कलावंतांचं होतं. पण यात सगळ्यात मोठा वाटा होता तो गाण्यांचा. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमाचे संगीतकार जरी वसंत पवार असले तरी राम कदम यांनी या गाण्याला संगीताचा साथ चढवलाय. या गाण्याची अजून एक खासियत म्हणजे यातलं हाय. अगदी शेवटच्या क्षणी आशाबाईंनी गाताना ते अशा काही ठसक्यात गायलंय की या चालीतला नखरा आणखी खुललाय आणि हा हाय अनेकांना घायाळ करून गेलाय. हे गाणं लिहिलं होतं ग. दी. माडगूळकरांनी. यातला हाच हाय शब्द तेव्हा मराठीत जास्त करून हाय रे देवा अशा अर्थाने किंवा अशा अंगानं वापरला जायचा. हरवलेल्या बुगडीसाठी फार तर अरे बापरे अरे देवा ठीक होतं, पण आशाताईंनी हा शब्द अशा नजाकतीने म्हणला की या लावणीचं चलनच बदलून गेलं.
आणि त्यावर जयश्री गडकरांनी जे काही नाक उडवलंय त्यामुळे तर या लावणीला और चार चांद लग गए असं म्हणता येईल. सारेगम कारवा मराठीमधून येतंय पुढचं गाणं तुमच्या भेटीला. जगदीश खेबुडकर यांचं गीत, राम कदम यांचं संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज, चित्रपट सुशीला आणि लावणी आहे कुण्या गावाचं आलं पाखरू. चला ऐकूयात. nadim ta tom ta na 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 nadim dim dim ta tom dir nadim ta tom ta na 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 nadim dim dim ta tom dim ta na 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 nadim ta na 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 dim ta na 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 nadim ta na 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 dim ta na 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 tom dir nadim ta tom ta na 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 nadim dim dim ta tom dir nadim ta tom ta na 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 nadim dim dim ta tom कुण्या गावाचं अलपाखरू आहो कुण्या गावाचं अलपाखरू बसले डौलात न खुद खुद हसते गालात बसले डौलात न खुद खुद हसते गालात कुण्या गावाचं अलपाखरू आहो कुण्या गावाचं अलपाखरू बसले डौलात न खुद खुद हसते गालात बसले डौलात न खुद खुद हसते गालात कसं लबाड खुद खुद हसते कसं कसं बघते आपल्याच नादात बाई बाई आपल्याच नादात जरासी तिरकी भान हरपून घेते गिरकी मान करून जरासी तिरकी भान हरपून घेते गिरकी किती इशारा केला तरी बी आता किती इशारा केला तरी बी आपल्याच तालात न खुद खुद हसते गालात कुण्या गावाचं अलपाखरू आहो कुण्या गावाचं अलपाखरू बसले डौलात न खुद खुद हसते गालात कसे लबाड खुद खुद हसते कसं कसं बघते आपल्याच नादात बाई बाई आपल्याच नादात कशी सुबक टंच बांधणी ही पुरं तनू देखणी कशी सुबक टंच बांधणी ही पुरं तनू देखणी कशी कामे नाचून आली बघा कशी कामे नाचून आली बघ ना आईने महलात न खुद खुद हसते गालात कुण्या गावाचं अलपाखरू आहो कुण्या गावाचं अलपाखरू बसले डौलात न खुद खुद हसते गालात कसे लबाड खुद खुद हसते कसं कसं बघते आपल्याच नादात बाई बाई आपल्याच नादात लाल चटक
मायेना, ही मदनाची नशा मायेना. टपोर डोळ्यात न खुद खुद हसतय गालात. पुण्या गावाचं अल्पाखरू, अहो पुण्या गावाचं अल्पाखरू. बसलंय डौलात न खुद खुद हसतय गालात. बसलंय डौलात न खुद खुद हसतय गालात. लगीन झालं, गोंधळ झाला, आता एक काम हो उरलं. आता आणि काय उरलं? लोणावळा खंडाळला, कोल्हापूरचा पन्हाळला, बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. लोणावळा खंडाळला, कोल्हापूरचा पन्हाळला, बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, सांगा कुठ कुठ जायचं हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, आता कुठ कुठ जायचं हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, राया कुठ कुठ जायचं हनीमूनला. रातभर एकली जागू कशी, सासूला अडचण सांगू कशी. रातभर एकली जागू कशी, सासूला अडचण सांगू कशी. घरात पाहुणं न दारात येऊन, एकांत मिळाला भेटायला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, आता कुठ कुठ जायचं हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, आता बोला किंवा हनीमूनला. नऊवारीने सोनं कारभारी, खेटून बशील शेजारी. नऊवारीने सोनं कारभारी, खेटून बशील शेजारी. गरम हातरून गरम पांघरून, गरमागरम ह्यो मामला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, आता कुठ कुठ जायचं हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, राया कुठ कुठ जायचं हनीमूनला. गुलाबी थंडीच्या गमतीनं, मजेत राहूया संगतीनं. गुलाबी थंडीच्या गमतीनं, मजेत राहूया संगतीनं. जाताना दोघं, येताना तिघं, नातूच आणूया धावायला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, राया कुठ कुठ जायचं हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, आता तरी बोला किंवा हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, राया कुठ कुठ जायचं हनीमूनला. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.
जेजुरी करू. चला जेजुरीला जाऊ, 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 चला जेजुरीला जाऊ. एक आना अबलख घोडा, एक आना अबलख घोडा, त्याची रेशीम खाली सोडा, त्याची रेशीम खाली सोडा. माग बसा मी पुढ्यात बसते, हा माग बसा मी पुढ्यात बसते, जगाला कौतुक दाऊ. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. जेजुरी गडावर जाऊ, जेजुरी गडावर जाऊ, देव मल्हारीला पाहू, देव मल्हारीला पाहू. आपण दोघ जोड जोडीनं, हा आपण दोघ जोड जोडीनं बेल भंडारा वाहू. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. ज्याप्रमाणे भाताची लावणी केली जाते त्याप्रमाणे अक्षर शब्दांची जोडणी करून त्याला संगीताचा साज चढवून तयार होणारी लावणी ही आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. आता जी लावणी आपल्या भेटीला येते ती आहे 1952 सालच्या अमर भूपाळी या चित्रपटातली. याचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री संध्या यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला तो या सिनेमातून. या सिनेमामधूनच त्यांनी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. व्ही शांताराम यांच्या विलक्षण दिग्दर्शकाने गाजलेल्या या सिनेमातल्या सगळ्याच गोष्टी गाजल्या आणि गाजली तीही लावणी. लटपट लटपट. स्त्रीची ही स्तुती शृंगारिक आहे, त्यात लावण्य आहे, पण मादकता नाही, शब्दांना वासनेचा स्पर्श नाही. त्या काळी या लोकांना हे सारं गणित कसं काय जमायचं याचं आश्चर्य वाटतं. लटपट 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 तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजुळ मैनेचं, बोलणं ग मंजुळ मैनेचं. नारी ग नारी ग नारी ग हनारी ग हनारी ग. लटपट 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 तुझं चालणं. कांती नवनवतेची, कांती नवनवतेची, दिसे चंद्राची प्रभा ढवळी. जाई तिरवेल कवळी, जाई तिरवेल कवळी, दिसणार सुकुमार नरम गाल भटपवळी, दिसणार सुकुमार नरम गाल भटपवळी. जशी कवळी ती शेंग कवळी, जशी कवळी ती शेंग कवळी, दिसणार सुकुमार नरम गाल भटपवळी. तारुणपण अंगात झोप मदनात जोरात, चालणं ग मोठ्या नखऱ्यात, बोलणं ग मंजुळ मैनेचं, बोलणं ग मंजुळ मैनेचं. नारी ग नारी ग नारी ग हनारी ग हनारी ग. लटपट लट
ती साडवल तेज अनमोल सगुण गहिना जशी का पिंजरातील मैना जशी का पिंजरातील मैना हिच्यासाठी कितीकाची जन लोकात झाले दैना हिच्यासाठी कितीकाची जन लोकात झाले दैना अशी ही चंचल मृगनयना अशी ही चंचल मृगनयना हिच्यासाठी कितीकाची जन लोकात झाले दैना निर्मल कोमल ते जग जैसे सुटत्या ताऱ्यात चाल नग मोठ्या नखऱ्यात बोल नग मंजुळ महिनेच बोल नग मंजुळ महिनेच नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग लटपट 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 तुझं चाल नग मोठ्या नखऱ्यात चाल नग मोठ्या नखऱ्यात बोल नग मंजुळ महिनेच बोल नग मंजुळ महिनेच मोर नाच राहावा आई मला नेसव शालू नवा आई मला नेसव शालू नवा पदरावरती जर तारीचा मोर नाच राहावा आई मला नेसव शालू नवा आई मला नेसव शालू बांधिला शैलसर बुचडा मानेवरी माळला सुरंगी गजरा गत्यावरी मोकळ्या बटाया रुळती भाळावरी केसावरती लहर उठविली फिरवून हळू कंगवा आई मला नेसव शालू नवा आई मला नेसव शालू नवा डोळ्यात रेखिले काजळ मऊ झोंबते कानात घातले लोलक मी लोंबते फिर फिरून माझी मी ऐनाशी थांबते गोऱ्या भाळी कोरून न्याले पुनवेचा चांदवा आई मला नेसव शालू नवा आई मला नेसव शालू नवा मज पहावयास येतील ग कोणते पाहिले कालपण नावन मी जाणते तरी गुणास त्यांच्या नगरी वाखाणते नुसती येतात कैउरिया घुमतो ग तारवा आई मला नेसव शालू नवा आई मला नेसव शालू नवा पदरावरती जर तारीचा मोर नाच राहावा आई मला नेसव शालू नवा
कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. मराठी चित्रपटसृष्टीत लावणी म्हणलं की डोळ्यासमोर येणारा पहिला सिनेमा म्हणजे पिंजरा. हा पूर्ण चित्रपटच लावणी आणि त्याच्याशी निगडीत कथानकावर आधारित होता. 1972 साली आलेल्या व्ही शांताराम यांच्या या सिनेमानं लावणीला ग्लॅमर मिळवून दिलं. एक सज्जन आणि प्रामाणिक शिक्षकाची ही गोष्ट होती जो लावणी नृत्यांगनेच्या प्रेमात पडतो आणि त्याच्या संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी मिळते. ह्या सिनेमात टप्प्याटप्प्यावर आलेल्या लावण्यांनी या सिनेमाला एक वेगळाच फ्लेवर दिलाय. आता जे गाणं तुमच्या भेटीला येत आहे त्या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्याची कोरिओग्राफी त्या काळाच्या मानाने खूप हटके होती. हातात मशाल घेऊन अभिनेत्री संध्या या गाण्यात एंट्री घेतात आणि संपूर्ण लावणी ही त्यांनी हातात मशाल धरून सादर केली आहे. ऐकूयात हे सुपरहिट गाणं पिंजरा या चित्रपटातून.
दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला. खेळताना रंग बाई होळीचा, होळीचा, खेळताना रंग बाई होळीचा, होळीचा, फाटला ग कोणा माझ्या चोळीचा, फाटला ग कोणा माझ्या चोळीचा. आम्ही तरण्या ग पोरी जमलो गावा बाहेरी, सख्याची आली स्वारी, उडविली ती पिचकारी, घातला ग घेरा त्यानं टोळीचा, टोळीचा, फाटला ग कोणा माझ्या चोळीचा, फाटला ग कोणा माझ्या चोळीचा. झणी पाऊलाव घडलं आणि काळीच धडधडलं, काय सांगू मी पुढलं, क्षणातच सारं घडलं. जीव झाला घाबरा भोळीचा, भोळीचा, फाटला ग कोणा माझ्या चोळीचा, फाटला ग कोणा माझ्या चोळीचा. मला काही समजना, मला काही उमजना, त्याला कोणी सांगना, कुणाला तो लाजना. डाव साधला ऐन वेळीचा, वेळीचा, फाटला ग कोणा माझ्या चोळीचा, फाटला ग कोणा माझ्या चोळीचा. खेळताना रंग बाई होळीचा, होळीचा, खेळताना रंग बाई होळीचा, होळीचा, फाटला ग कोणा माझ्या चोळीचा, फाटला ग कोणा माझ्या चोळीचा. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. लगबग बिगी बिगी बिगी, तुई तुई नाचायला आली, लगबग बिगी बिगी बिगी, तुई तुई नाचायला आली. हा नाचू किती लाजू किती कंबर लचकली, नाचू किती लाजू किती कंबर लचकली, ठेच लागली जाता जाता जुडवी टचकली, बाई बाई जुडवी टचकली. हा नाचू किती लाजू किती कंबर लचकली. बाजार पेठ ही कोल्हापूरची काय मी म्हणू हिला, नकरेला नारळी 16 जातीची दिसली खरी कला. हा नाचू किती लाजू किती कंबर लचकली, नाचू किती लाजू किती कंबर लचकली.
टचकली बाई माझी जोडवी टचकली नाचू किती कंबर लचकली लागली जाता जाता जुडवी टचकली बाई जुडवी टचकली हा नाचू किती कंबर लचकली बाजार पेठ ही कोल्हापूरची काय मी म्हणू हिला नखरेला नारही 16 जातीची दिसली खरी कला हो नाचू किती कंबर लचकली ठेच लागली जाता जाता जोडवी टचकली बाई माझी जोडवी टचकली नाचू किती कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्या सोबत. आपण लावणीविषयी बोलतोय आणि ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्याविषयी काही मी बोललेच नाही तर तो खूप मोठा गुन्हा ठरेल. सुलोचना दीदी ज्यांनी लावणी जनमानसात रुजवली, लावणीला मानाचं स्थान मिळवून दिलं आणि आपल्या आवाजानं महाराष्ट्रात लावणीला एक वेगळा आवाज मिळवून दिला. सुलोचना दीदींनी 1962 मध्ये रंगल्या रात्री या सिनेमासाठी पहिली लावणी गायली. ती जगदीश खेबुडकर यांनी लिहिली होती तर वसंत पवार यांनी त्याचं संगीत दिलं होतं. नावगाव कशाला पुसता हो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची या लावणीनंतर सुलोचना यांचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. या लावणीनंतर मात्र त्यांनी खेळताना रंगबाई होळीचा, पदरावरती जगतारीचा मोर नाचला हवा, 16व वरीस धोक्याचं हो, फड सांभाळ तुऱ्याला ग आला, राग नका धरू सजना, पाडाला पिकला आंबा, अशा एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्या गायल्या. सुलोचना ताईंनी लावणीमधला ठसका आणि रुबाब बरोबर समजून घेतला आणि काही वर्षातच त्या लावणीच्या सम्राज्ञी बनल्या. आचार्य अत्रे यांनी सर्वप्रथम दिलेली लावणी सम्राज्ञी ही उपाधी त्यांनी आयुष्यभर सांभाळली, लावणी घराघरात पोहोचवली आणि प्रत्येकाच्या ओठांवर उडवली. येतंय त्यांच्याच आवाजातलं हे सुपरहिट गाणं पाडाला पिकलाय आंबा. आला हो
आंबा र नीट बघ पाडाला पिकलाय आंबा. आंब्याचा रंग केशरी वर लाली शोभे शेंदरी. आंब्याचा रंग केशरी वर लाली शोभे शेंदरी. तोंडाला तुझ्या पाणी सुटल, तोंडाला तुझ्या पाणी सुटल. घेऊन टाक लगी माझी काळजी मिटल, घेऊन टाक लगी माझी काळजी मिटल. घुट म्हणू नको तू बाबा हो, घुट म्हणू नको तू बाबा. ज्ञानबा पाडाला पिकलाय आंबा, आला बाई पाडाला पिकलाय आंबा र नीट बघ पाडाला पिकलाय आंबा. आला ग बाई आला ग बाई आला ग, आला ग बाई आला ग बाई आला ग. आला 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 हो, आला 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 आला. पाडाला पिकलाय आंबा, आला बाई पाडाला पिकलाय आंबा रे नीट बघ पाडाला पिकलाय आंबा. चढा ओढीनं चढवित होते, हो चढा ओढीनं चढवित होते. ग बाई मी पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते. पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते. होता झक्कास सुटला वारा, वर पतंग अकरा बारा. होता झक्कास सुटला वारा, वर पतंग अकरा बारा. एकमेकांना अडवित होते, हो एकमेकांना अडवित होते, हा अडवित होते, हा अडवित होते. बाई पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते. पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते. काटा काटीस आला ग रंग, हसू फेसाळे घुसळीत अंग. काटा काटीस आला ग रंग, हसू फेसाळे घुसळीत अंग. दैव हार जित घडवित होते, हा दैव हार जित घडवित होते, हा घडवित होते, हा घडवित होते. बाई पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते. पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते.
गारवार ह्याला गरम शिणगार सोसना, याला गरम शिणगार सोसना. याचा आदर्शाचा तोरा ह्याचा कागदाई कोरा इत शाहिरी लेखनी पोचना, इत शाहिरी लेखनी पोचना. हित वरण भाताची गोडी र नको फुकट छेडा छेडी र. अरे सोंग ढोंगचा बाजार हिसला सासूद घालतोय आळी मिळी अन सार वरपती रसा भुरकती घरात पोळी अन बाहेर नळी र र र र र र. अग चटक चांदणी चतुर कामिनी काय म्हणू तुला तू हायस तरी कोण? कोण? वय वय कोण? छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, जशी चांदणी चमचम नभी. आव दाजीबा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव. आहो दाजीबा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव. आव दाजीबा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव. करतोय खोड्या हे वागणं बरं नव. आर लाज मोड्या भलत्यात करतोय खोड्या हे वागणं बरं नव. आहो दाजीबा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव. देवल दावते मोराचा तिरपा डोळा चोराचा, वड्याच्या काठाला आडीवतो अंगावर पाणी ओढीवतो. आर बजरंगा नकोस घालू पिंगा हे वागणं बरं नव. आर बजरंगा नकोस घालू पिंगा हे वागणं बरं नव. आहो दाजीबा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव. मिरचीचा तोडा मी करते र, वट्यात ऐवज भरते र. पदर माझा धरतोस कसा, भोवतीन माझ्या फिरतोस कसा. आर बत्ताशा कशाला पिळतोस मिशा हे वागणं बरं नव. आर बत्ताशा कशाला पिळतोस मिशा हे वागणं बरं नव. आहो दाजीबा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, जशी चांदणी चमचम नभी. पाव दाजीबा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव. आहो दाजीबा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव. ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल आणि सौंदर्याची नजाकत म्हणजे लावणी. आत्ताच आपण ऐकलं छबीदार छबी. हे गाणं उषा मंगेशकर यांनी गायलं होतं, तर संगीत होतं राम कदमांचं. मराठी चित्रपटातल्या सदाबहार लावण्यांमध्ये या लावणीची गणती होतेच होते. या लावणीमधलं अभिनेत्री संध्या यांचं नृत्य आपल्याला खिळवून ठेवतं. मराठी चित्रपटसृष्टीतला लावणीमधला माइलस्टोन चित्रपट म्हणजे पिंजरा. या सिनेमाच्या निमित्तानं दर्जेदार संगीताची, गाण्यांची एक उत्तम भेटच आपल्याला मिळाली असं म्हणता येईल. यातलंच पुढचं गाणं येतंय तुमच्या भेटीला, मला लागली कोणाची उच्चकी. त्यामुळे आता हे गाणं ऐकताना तुमच्यामुळे तुम्ही आठवण काढताय म्हणून अजून कुणाला तरी उचकी नक्कीच लागू शकते. येतंय हेच गाणं कारवा क्लासिक्स मराठीमधून तुमच्या भेटीला. काय झालं? अगं हो 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 हो, अशी कुठं चालली ही पंजाबी गचका खात? आली आली सुगी म्हणून चालली बिगी बिगी, गोष्ट नाही सांगण्याजोगी, गोष्ट नाही सांगण्याजोगी. कुणी गालावर मारली टिचकी, मला लागली कुणाची उचकी. हो मला लागली कुणाची उचकी. कुणाची ग कुणाची, ह्याची का त्याची, लाजू नको लाजू नको लाजू नको. मला
लागली कुणाची उचकी. पाऊल माझ्या उरात भरली धडकी मला लागली कुणाची उचकी. हो मला लागली कुणाची उचकी. कुणाची ग कुणाची ह्याची का त्याची लाजू नको लाजू नको लाजू नको. मला लागली कुणाची उचकी. छिडलं बाई मला त्याच्या डोळ्याची नजर तिरकी. मला लागली कुणाची उचकी. हो मला लागली कुणाची उचकी. कुणाची ग कुणाची ह्याची का त्याची लाजू नको लाजू नको लाजू नको. मला लागली कुणाची उचकी. लागलं मला पिस त्यानं माझीच घेतली फिरकी. मला लागली कुणाची उचकी. हो मला लागली कुणाची उचकी. कुणाची ग कुणाची कुणाची ग कुणाची ह्याची का त्याची लाजू नको लाजू नको लाजू नको. मला लागली कुणाची.
आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5,000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. धोक्याचं ग 16 वरीस धोक्याचं, 16 वरीस धोक्याचं ग 16 वरीस धोक्याचं, अगं 16 वरीस धोक्याचं ग 16 वरीस धोक्याचं. सातवारा मदनाचा पतंग उडवी पदराचा, सातवारा मदनाचा बाई पतंग उडवी पदराचा. सोन सुटावा अशी वेळही, सोन सुटावा अशी वेळही, तरी चालणं ठेक्याचं. 16 वरीस धोक्याचं ग 16 वरीस धोक्याचं, 16 वरीस धोक्याचं ग 16 वरीस धोक्याचं, अगं 16 वरीस धोक्याचं ग 16 वरीस धोक्याचं. रुपेरी फुलली ग मला पौर्णिमा भुलली ग, रात रुपेरी फुलली ग आणि मला पौर्णिमा भुलली ग. अंगावरती सांडू लागलं, अंगावरती सांडू लागलं, त्रिपुर चांदण रुपच्याचं. 16 वरीस धोक्याचं ग 16 वरीस धोक्याचं, 16 वरीस धोक्याचं ग 16 वरीस धोक्याचं. ओढ लागली संगतीची नजर भेटच्या गमतीची, ओढ लागली संगतीची बाई नजर भेटीच्या गमतीची. आज मला हे गुपित कळलं, आज मला हे गुपित कळलं, जत्रा मधल्या धक्क्याचं. 16 वरीस धोक्याचं ग 16 वरीस धोक्याचं, 16 वरीस धोक्याचं ग 16 वरीस धोक्याचं. आत्ताच आपण ऐकलं 16 वरीस धोक्याचं हो. त्यामुळे बिलो 16 एज ग्रुपचे जे लोक आता हा एपिसोड ऐकतायत त्यांनी कोणकोणत्या धोक्याच्या गोष्टींपासून सावध राहावं हे या गाण्यातून तुम्हाला नक्की समजलं असेल. या गाण्याविषयी बोलायचं झालं तर त्या काळात लावणी गावी तर सुलोचना चव्हाण यांनी खड्या आवाजात आणि त्याला पडद्यावर न्याय द्यावा तो जयश्री गडकर यांनीच असं काहीचं समीकरण होतं. लावणीतील कलावंतीण याच या काळात पडद्यावरच्या नायिका होत्या. मात्र लावणीतील कला आणि अदांनाही एक खानदानी आब आणि रुतबा होता. जयश्री गडकर यांनी तो राखला आणि पुरेपूर सांभाळला. तमाशा आणि लावणी कलेला मराठमोळा नऊवारी साज त्यांनी बहाल केला होताच. त्यामुळेच बहुजनांच्या लोककलेची रागिणी अर्थात पोटा पाण्यासाठी जोपासलेली मराठी लावणी ही चित्रपटाच्या पडद्याची राणी ठरली.
माझी करंगळी मोडली ऐन दुपारी यमुना तीरी खोडी उगी काढली बाई माझी करंगळी मोडली हो बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली जळी वाकून मी घट भरताना कुठून अचानक आला कान्हा जळी वाकून मी घट भरताना कुठून अचानक आला कान्हा गुपचुप येऊन पाठी मागून गुपचुप येऊन पाठी मागून माझी वेणी ओढली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली समोर ठाकी उभा आडवा हातच धरला अंगाला हातावायचं काही कारण होतं का समोर ठाकी उभा आडवा हातच धरला माझा उजवा मीही चिडले मीही चिडले बाई माझी करंगळी मोडली हो बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली ऐन दुपारी यमुना तीरी खोडी उगी काढली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली आला थंडीचा महिना आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा मला लागलाय खोकला मला लागलाय खोकला मधात बोट कोणी चाटवा हो मला लागलाय खोकला कवळ्या मनात इनलंय नाजूक फिरतीच जाळ काही सुचना बाई मी करते या भलतच चाळ रोज सपनात येते रांगत देखणं बाळ त्याच्यासाठी मी मांडलाय पाळणं घेतलाय खेळ झोप लागना बाई ग झोप लागना बाई ग सख्याला निरूप पाठवा मला लागलाय खोकला मला लागलाय खोकला मधात बोट कोणी चाटवा हो मला लागलाय खोकला तुमच्यासाठीच आले मोडून माझं मी लग्न द्या सोडून घरदार चला की माझ्या मागणं असं किती चालायचं नुसतं दुरून बघणं तुमच्या वाचून झालंय मला बी अवघड जगणं लई वाढलंय दुखणं लई
शेकोटी पेटवा मला लागलाय खोकला मला लागलाय खोकला मधाच बोट कोणी चाटवा हो मला लागलाय खोकला सा सारेगमचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा. आजचा ठसकेबाज लावण्यांचा आपला एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. या माध्यमातून का होईना आज या साऱ्या लावण्यांना उजाळा द्यायची मला संधी मिळाली याचं मला खूप बरं वाटतंय. म्हणजे ज्या लावण्यांमुळे मराठी चित्रपटसृष्टीतलं संगीत समृद्ध आणि श्रीमंत झालंय अशा या लावण्या. खरं तर लावणी जपण्याचा प्रयत्न विविध माध्यमातून होणं आजही गरजेचं आहे. लावणी कुठेही वल्गर न होता, तिचं स्वरूप बिभत्स न होता या काळातल्या लोकांनी ती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळं तिचं मूळ स्वरूप कुठेही खराब न होऊ देता त्यातला ठसकेबाजपणा जपला जावा यासाठी बॅलन्स्ड प्रयत्न होणं खूप गरजेचं आहे. कारण लावणीची पाळंमुळं आपल्याकडे फार खोलवर रुजली गेली आहेत आणि म्हणूनच लावणीशिवाय मराठी सिनेमाचा आणि पर्यायानं महाराष्ट्राचा इतिहास परिपूर्ण होऊच शकत नाही. आजवर मराठी चित्रपटसृष्टीतून गाण्यांद्वारे, लेखणीद्वारे, सादरीकरणाद्वारे लावणी जनमानसात रुजवणाऱ्या आणि त्याचबरोबर फारशा प्रकाशझोतात न आलेल्या पण तरीही गावोगावी जाऊन तमाशा करणाऱ्या ही लोककला मिळेल त्या संधीचा फायदा घेऊन सादर करणाऱ्या अशा अनेक लोककलावंतांना आमचा मानाचा मुजरा.
ही कला जपूयात, रुजवूयात, या कलेला प्रोत्साहन देऊयात, या लोककलावंतांना आदर आणि आश्रय देऊयात आणि महाराष्ट्राची ही लावणी उत्तरोत्तर सगळ्यांच्याच प्रयत्नानं वाढवूयात. याच नोटवर आजच्या आपल्या शोमध्ये आपण इथेच थांबतोय. आजचा आपला हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे खालती कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. याचबरोबर इंस्टाग्रामवरती saregama_sanika आणि फेसबुकवरतीही तुम्ही मला संपर्क साधू शकता. सारेगमा मराठी हे चॅनल सबस्क्राईब केलं आहेत का नाहीत लगेच चेक करा. केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एपिसोडची कुठलीही अपडेट मिस करू नका. पुन्हा भेटू नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार. बर हाय का अहो बर हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का कसं काय पाटील बर हाय का सांगा बर हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का आवरा तुम्ही ते नाही तुम्ही आवाज तुम्ही नाही 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 फेटीवाले तुम्ही सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का जत्रेला गेला तमाशात काळी विसरून आला पाटील काल म्हण तुम्ही जत्रेला गेला तमाशात काळी विसरून आला विसरल्या ठाई गावल कन्हाई विसरल्या ठाई गावल कन्हाई आज तरी संगती आणलंय का काल काय ऐकलं ते खरं हाय का खरं हाय का हो खरं हाय का खरं हाय का सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का काल म्हण तुम्ही तालुक्याला गेला कमराचा ऐवज हरवून आला काल म्हण तुम्ही तालुक्याला गेला कमराचा ऐवज हरवून आला केली वाट मारी सांच्या पारी अहो केली वाट मारी सांच्या पारी आज काय शिल्लक धायलंय का काल काय ऐकलं ते खरं हाय का खरं हाय का हो खरं हाय का खरं हाय का सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का काल म्हण तुम्ही हित तिथं गेला बघता बघता घोटाळा झाला काल म्हण तुम्ही हित तिथं गेला बघता बघता घोटाळा झाला काय झालं पुढं सांगा तरी थोडं काय झालं पुढं सांगा तरी थोडं खाली नका बघू आता लागताय का काल काय ऐकलं ते खरं हाय का खरं हाय का हो खरं हाय का खरं हाय का सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का